तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। तर मी आलो तुलंगा खुर्दन बसलो होतो एसटीत। माझ्यासोबत होती माझी आजी। घरून मी पुढे निघालतो आणि आईबाबा मागे राहिले ते तुरुंगात आलते, पण त्याच्या डोळ्यापुढून एसटी हुकून गेली। एसटीत बसल्यावर माझी आखरी उमेद होती माझी आजी, कारण माझा एकर पण होता। मग आजीनेच माझं बसचं तिकीट फाडलं। आम्ही आलो सुंदराबाई खंडेराव टावर चौक अकोला। तर पब्लिक खतरा टावरजवळ पोहोचलो आपण। आणि हा सगळा विषय आपल्या भाषेचा बर्थडेचा, म्हणजे 1 तारखेचा। आपला भाषा 2 वर्षापूर्वी लीप वर्ष झाला, म्हणजे 29 फेब्रुवारी 2024 मध्ये। लीप वर्षातील 29 फेब्रुवारी ही तारीख 4 वर्षातून एकदा येते। 4 वर्ष वाट पाहण्यापेक्षा भाषाचा बर्थडे 1 तारखेला साजरा केला जातो। मग टावरजवळ बसलो, ऑटोतून निघालतो अकोट फाईलकडे, म्हणजे संत कबीर नगराकडे। संत कबीर नगर पोहोचलो, त्याच्या बाद बाईच्या घरी आलो, चहा पाणी मारलं। घरी चहा पाणी मारून जेवण केलं। मग बॉली घेऊन निघालो तुम्ही किराणा आणण्यासाठी, म्हणजे मी जवळपास किराणा आणण्यासाठी चाललो होतो। संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी आवश्यक लागणार ते सामान घेतलं, तेच सामान ठेवलं मांडीवर, बसलो मी गाडीवर, निघालतो वापस घराकडे। त्याच्या बाद भासाला घेऊन बॉली घेऊन निघालो तुम्ही राजराजेश्वर मंदिराकडे। खतरनाकपैकी राजराजेश्वर महाराज यांच्या मंदिरावर पोहोचलो। आपला भाषण जवळबा निघालते पुढे, मी थांबलो तर मागे व्हिडिओ काढत। दादूच्या बर्थडेच्या निमित्तानं का होईना, पण दर्शन आपलं शांततेत होईल आता। बाकी राजराजेश्वर मंदिरावर येण्याचा माझा हा दुसराच टाइम आहे। एक बार आलतो अकोट फेलच्याच कावड सोबत, पण तर एवढी गर्दी होती की बेकार। आम्ही दर्शन घेतलं, दादूसले घ्यायला लावलं, काही फोटो काढले, काही सेल्फ्या साल्फ्या मारल्या। बाकी राजराजेश्वर मंदिरातील हे वातावरण एकदम मन शांती करणार आहे। आणि या मंदिराचं एक खतरनाक रहस्य आहे, ते तुम्हाला पुढे सांगतो, व्हिडिओ कंटिन्यू करा। दर्शन झालं, बसा बसला मोकळ्या मस्त एकदम अंगडुरा टाकून, टेन्शनचं काम नाही। या भीतीवर रेखाटलेल्या चित्रामागे एक मोठं रहस्य आहे, आणि ते कोणाला माहित आहे कमेंट करून नक्की सांगा। कोणाला माहित नाही ते बी सांगा। तरी दगडात नंदी आहे, जो की नजर आकर्षित करून घेते। थोडंसं मंदिरात हिंडलो फिरलो, दादूसले धरलं काकेत, वाजू म्हणलं घंटे आता। पण आता राहिला विषय मंदिराच्या रहस्यमय कहाणीचा। तर म्हटले जाते, जुन्या काळी एक स्त्री दररोज राजराजेश्वर मंदिरात यायची आणि शिवलिंगवर पाणी घालायची। ती स्त्री दररोजपणे भावभक्तीनं शिवलिंगवर पाणी घालायची आणि महादेवाची मोठी भक्त होती। तर असंच एक दिवस तिच्या पतीला तिच्या संशय आला की आपली पत्नी नेमके जाते कुठे। मग त्यानं पण ठरवलं की आपल्या पत्नीला पुढे जाऊ द्यायचं, आपण पाठलाग करायचा। जेव्हा ती स्त्री घरून मंदिराकडे निघते, तसंच तिचा पती सुद्धा तिच्या मागे पाठलाग करत करत जातो। पण त्याला काय माहित नव्हतं आपली पत्नी महादेवाची मोठी भक्त आहे। तर तो त्या स्त्री मागे मंदिरापर्यंत पोहोचतो। त्याला हे सगळं काही आवडत नव्हतं, आणि हे सगळं पाहून तो त्या स्त्रीला मारण्याचं ठरवतो। त्या स्त्रीला मारण्यासाठी तलवार काढणारच होता की त्या शिवलिंगचे 2 भाग झाले, आणि त्या स्त्रीला शंभू शंकराने शिवलिंगमध्ये जागा दिली। हे सर्व प्रकरण झाल्यानंतर राजराजेश्वर मंदिरात त्या बाईचा शिवलिंगवर पदर दिसत होता, आणि काही दिवसानंतर या रहस्याचे रूपांतर कहाणीमध्ये झाले। तर बाबा दर्शन झालं, आता जो घरी खतरनाक पाहिजे, संध्याकाळी भेटू आपण बर्थडे टाइमला। मंदिरातून घरी चाललंच होतं, तर म्हटलं डेकोरेशनचं सामान घेऊन जा। मग काय फुगे फागे, ते हॅपी बर्थडेचे चित्र, फटाका गेटाका सगळं घेतलं, निघालतो वापस घरी। घरी आलो तुम्हाला एक गोष्ट राहिली सांगायची। हा वरचा मजला काढला बाण एवढ्यातच, आम्हाला दाखवतो, तुम्हाला पाहून घ्या एकदा। हा ब्लॉग आपला फॅमिली ब्लॉग आहे, आवडला तर सबस्क्राईब नक्कीच कर जा। नटीज आजी, आतेबाई, आई, जवैबा आणि बाई मस्त गोष्टी करत होते। मस्त गोष्टी, हा म्हणजे गोष्टी करत होते। चला ते जाऊ द्या, घर पाहून घ्या एकदा। तर वर आहे टोटल 2 खोल्या, संडास बाथरूम आणि एक हॉल। अजून घराचं परिपूर्ण काम झालं नाही, काम चालूच होतं। आणि इकडे खरं तर मालिक चर्चा चालू होती। बाकी जवळपास वरचा मजला सुपर डुपर काढून टाकला। आता हा वरचा मजला अजून मॉल असा आहे, अशा प्रकारे दिसते काही ना काही। पुरं अकोला काही दिसत नाही म्हणा काही, पण जेवढं दिसायला पाहिजे तेवढं दिसून राहिलं अजून। बाकी आता खतरनाक मावल्या अजून हे 2 खोले त्यातले आहेत खाली। 4 वाजता काढलं डेकोरेशनचं सामान बाहेर, लाल ते फुगे फुगे। तर पब्लिक लेमध्ये फुगे फुगून झाले, बाबांनी मदत केली आपल्या जवळबा, आणि फुगे बागीत फुगे आणले। अर्धे वर फुगे फुगून झाले, मग लागली ताण, पाणी घेतलं मारून। अरे बापरे, एका फुटकार केला। फुगा 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 फुगा, बापरे। मग सगळे फुगे फुगवणं झाल्यावर डेकोरेशन चालू करून दिलं। तर तू तर मध्ये भेट दाखवला बा।
चाललं ते डेकोरेशन मग होईन पहिले चहा मारून घ्यायला पुरते. आणि या सगळ्या धामधमीत केक ऑर्डर करायचं राहूनच गेलं. म्हणून जवळ बॉन मी आलो केक ऑर्डर करायसाठी बाहेर. मग बेकरीवर आलतो, स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक बुकिंग केला. केक घेऊन आलतो, सरळ घरी तयार झालतो. आणि फायनली डेकोरेशनचा लुक अशा प्रकारे होतं. मग भासाला दिलं मस्तपैकी खुर्चीवर बसून. आणि भासाच्या बर्थडे साठी गर्दी बी चांगल्या प्रकारे जमली होती. मग चांगल्या प्रकारे बर्थडे सुरुवात झाली. केकाचा हाफ मर्डर करून बर्थडे पार पडला. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? थोड्याच वेळानंतर खबर लागली की बर्थडे झाल्यानंतर पोरका माती खायला भेटला. शाबाश बेटा. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. पोऱ्यानं भीत करू भीतीचे पोपळेच पाळले. अरे आता तरी थांबला बघा टाकतं भीत पाडून. ये फंस गया सीएम. सकाळी 8:15च्या एसटीने जायचं होतं म्हणून लवकर उठलो. सकाळी भासायला लढून टाकलं. जाऊ दे रे. आणि जागीच पोऱ्या मोकळा बसला म्हणे गंमत केली तुमची. त्याच्या बाद बोऱ्या बिस्तर गुंडावून निघालतो घराकडे. मग भासाने बी हाय करून टाकला म्हणजे स्टार्टा केला. सगळ्यांनाच बाय बाय करून चांगल्या प्रकारे निरोप दिला. मग त्याला हातात म्हणून टाकलं की चला भेटू मग आता. आणि आम्ही सगळे निघालतो सुंदराबाई खंडेराव टावर चौक अकोला. टावर जवळ जाण्यासाठी संत कबीर नगर मधून ऑटो पकडला. शेवटी आणून सोडवतो ऑटोवाल्याने टावर जवळ. आणि योगायोगाने आल्यावर आमची बस लागेलच होती. बाकी व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून टाका. बाकी आज के लिए इतना ही. आपण भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये. खत्म.